गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण रोलीज थेरम बघितला होता. आज आपण लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम बघणार आहोत आणि आपला लेक्चर नंबर आहे 44. मग आता लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचं स्टेटमेंट बघू आपण काय आहे. इफ अ फंक्शन f is number 1 continuous in a closed interval ab and second derivable in open interval ab, then there exists at least one value c belongs to open interval ab such that f of b minus f of c f of b minus f of a whole divided by b minus a which is equal to f dash of c. मग आता याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न कसा येईल. नंबर 1 स्टेटमेंट असा येईल, एकतर पूर्ण स्टेटमेंट दिलेला असेल आणि खाली असेल रोलीज थेरम, लॅग्रेंजेस थेरम, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, नन ऑफ दिस. तुम्हाला सांगावं लागेल लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. किंवा काय होईल की इथून विचारल्या जाईल इफ ए फंक्शन एफ इज नंबर 1 कंटिन्युअस इन अ क्लोज्ड इंटरवल ए बी and second derivable in open interval ab, then there exists at least one value c belongs to open interval ab such that हे डॉट 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 असेल, म्हणजे फिल इन द ब्लँक्स असेल. मग ए मध्ये असेल एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए which is equal to f dash of c. b मध्ये असेल f of a minus f of b upon a minus b which is equal to f dash of c. c मध्ये असेल a and b both आणि d असेल none of these. आता बघा ए मध्ये मी काय म्हणालो होतो f of b minus f of a upon b minus a which is equal to f dash of c. आणि बी मध्ये काय केलं की न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन काढला, डिनॉमिनेटर मधून मायनस साइन कॉमन काढला आणि म्हणालो f of a मायनस f of b अपॉन a मायनस b, मायनस मायनस झालं प्लस, म्हणजे b सुद्धा याचं काय असेल उत्तर असेल which is equal to f dash of c. a पण उत्तर आहे, b पण उत्तर आहे. विद्यार्थी काय करेल a लिहून टाकेल, काही विद्यार्थी काय करेल बी लिहून टाकेल. बी लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचंही बरोबर आहे, ए लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचंही बरोबर आहे, परंतु करेक्ट आन्सर असा असेल सी, म्हणजे बोथ ए अँड बी. अशी चूक, छोट्या छोट्या चुका होत असतात आणि आपले मार्क जातात. म्हणून केअरफुली काय ऑप्शन्स आहेत हे चारीच्या चारही ऑप्शन बघितल्याशिवाय आपल्याला करेक्ट आन्सर सिलेक्ट करायचा नाही आहे. तर मग अशा पद्धतीचे प्रश्न स्टेटमेंटवर येऊ शकतात. प्रूफ बघू मग आपण आता. To prove the theorem, we define a new function phi involving f and designed so as to satisfy the conditions of Rolle's theorem. Rolle's theorem च्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करते असा आपल्याला फंक्शन डिफाइन करायचा आहे. आता Rolle's theorem च्या सगळ्या कंडिशन कोणकोणत्या आहेत. पहिली कंडिशन आहे तिथे कंटिन्युअस इन अ क्लोज्ड इंटरवल ए बी, डेरिवेबल इन अ ओपन इंटरवल ए बी, आणि तिसरी कंडिशन आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0
असा रिझल्ट आपण रोलिस थेरम मध्ये आणलेला आहे. तर त्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करते असा फंक्शन डिफाइन केला आपण फाय. लेट फाय ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस कॅपिटल ए इंटू एक्स. एक्स बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल ए बी. आणि ए काय आहे हो इथे, वेअर ए इज कॉन्स्टंट टू बी डिटरमाइंड सच दॅट फाय ऑफ ए इज इक्वल टू फाय ऑफ बी. कॅपिटल ए जो आहे कॉन्स्टंट जो घेतलेला आहे तो कसा आहे तर त्याचा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. पण केव्हा, सच दॅट फाय ऑफ ए इज इक्वल टू फाय ऑफ बी असेल तेव्हा, जे की रोलिस थेरमचं तिसरी कंडिशन सॅटिस्फाय करते, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणालो. फाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस ए एक्स ला इक्वेशन नंबर 1 म्हणालो. मग इक्वेशन 1 वरून जर मला फाय ऑफ ए ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी एक्सच्या जागी ए सबस्टिट्यूट करेल आणि फाय ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस कॅपिटल ए इंटू स्मॉल ए अशी व्हॅल्यू मला मिळेल इक्वेशन 1 वरून. आणि जर मला एफ फाय ऑफ बी ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला एक्स इज इक्वल टू बी सबस्टिट्यूट करावं लागेल. मग करा ना, इक्वेशन 1 मध्ये एक्स इज इक्वल टू बी सबस्टिट्यूट करा. फाय ऑफ बी विच इज इक्वल टू एफ ऑफ बी प्लस ए इंटू स्मॉल बी. हे 2 रिझल्ट मिळाले आपल्याला. कुठले, फाय ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस कॅपिटल ए इंटू ए अँड फाय ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ बी प्लस कॅपिटल ए इंटू बी. आणि आपला इक्वेशन नंबर 2 काय म्हणतो, फाय ऑफ ए इज इक्वल टू फाय ऑफ बी. मग वापरा ना, फाय ऑफ ए ची व्हॅल्यू लेफ्टला वापरा, फाय ऑफ बी ची व्हॅल्यू राईटला वापरा. बघा मग, हेन्स एफ ऑफ ए प्लस कॅपिटल ए इंटू स्मॉल ए इज इक्वल टू एफ ऑफ बी प्लस कॅपिटल ए इंटू स्मॉल बी. काय केलं हो आपण, इक्वेशन 2 चा वापर केला ॲज वेल ॲज या दोन्ही रिझल्टचा वापर केला. आता लेफ्ट हँड साइडची दुसरी टर्म आणि राईट हँड साइडची दुसरी टर्म. राईट हँड साइडची टर्मला तुम्ही लेफ्ट कडे आला म्हणजे कॅपिटल ए इंटू ए होईल आणि मायनस कॅपिटल ए इंटू बी होईल. त्यामधून जर आपण कॅपिटल ए कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये आपल्याला मिळेल स्मॉल ए मायनस बी. राईट, ओके. आता काय करू आपण, लेफ्ट हँड साइडची पहिली टर्म राईट हँड साइडला नेऊ. म्हणजे राईट हँड साइडला काय होईल, एफ ऑफ बी ऑलरेडीच होतं राईट हँड साइडला आणि हे लेफ्टचं राईटला गेल्यामुळे मायनस एफ ऑफ ए होईल. का केलं हो असं आपण, रिझल्ट मध्ये आणायचं आहे की हो, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए विच इज इक्वल टू कॅपिटल एफ डॅश ऑफ सी. म्हणजे होतं काय की स्टेटमेंट मध्ये जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे वाटचाल करत असताना त्या पद्धतीच्या टर्म कशा येतील याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि त्यामुळे ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आणि त्याला डिवाइड ए मायनस बी असायला पाहिजे होतं, परंतु इथं बी मायनस ए आहे. याचाच अर्थ काय, मायनस साइन कॉमन काढला की तो इथं लिहिला. म्हणजे जो कॉन्स्टंट होता ए, ज्याची व्हॅल्यू काढायची होती ती मिळाली आपल्याला कॅपिटल ए विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. नाउ द फंक्शन एफ इज डेरिवेबल इन ओपन इंटरवल ए बी, जे की दूसरा है डेरिवेबल in open interval AB. If a function f is derivable in open interval AB, also x is derivable and a is constant. Therefore,
phi is derivable in open interval AB, thus phi is satisfies all the conditions of Rolle's theorem. phi काय सॅटिस्फाय करतो? कंडिशन्स ऑफ रोलीज थेरम, ज्या तिन्ही कंडिशन आहेत त्या सॅटिस्फाय करतो. कुठल्या 3 कंडिशन्स आहे रोलीज थेरमची? पहिली कंडिशन आहे इफ ए फंक्शन एफ इज कंटिन्युअस इन अ क्लोज्ड इंटरवल ए बी, सॅटिस्फाय करते. दुसरी कंडिशन काय आहे? डेरिवेबल इन ओपन इंटरवल ए बी, सॅटिस्फाय करते. तिसरी कंडिशन काय आहे? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. इथं फाय फंक्शन घेतलेलं आहे, आपण फाय डिफाईन केलेला आहे. तिन्ही कंडिशन रोलीज थेरम सॅटिस्फाय करते. आणि म्हणून there is at least one value C in open interval AB such that f dash of C is equal to 0, जे की रोलीज थेरमचा रिझल्ट आहे. जर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर रोलीज थेरमचा जो रिझल्ट आहे तोच रिझल्ट इथं आपल्याला यूज करता येईल, f dash of C is equal to 0. So that we have f dash of C is equal to 0 च्या ऐवजी मी काय लिहू शकतो? phi dash of C is equal to 0. का? कारण आपण असा फाय डिफाईन केलेला आहे जो की रोलीज थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. आणि जर रोलीज थेरमच्या तिन्ही कंडिशन फाय सॅटिस्फाय करत असेल तर जसं रिझल्ट रोलीज थेरम मध्ये f dash of C is equal to 0 आलेला आहे, तसं मग इथं आपल्याला लिहिता येईल की phi dash of C is equal to 0. ते आपण इथे लिहिलं. आता या इक्वेशन 1 ला जर डिफरन्शिएट केलं आपण दोन्ही साइडला, तर phi dash of x which is equal to f dash of x प्लस कॅपिटल A, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. आणि मग याच्यामध्ये ऍट x इज इक्वल टू जर c ठेवलं तर phi dash of C मिळेल आपल्याला which is equal to f dash of C plus A due to equation number 1. इक्वेशन 1 ला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x आणि ही व्हॅल्यू मिळाली ऍट x इज इक्वल टू C. मग जर phi dash of C is equal to 0 असेल आणि which is equal to f dash of C plus A असेल तर मला लिहिता येईल f dash of C is equal to मायनस कॅपिटल A. आणि कॅपिटल ए ची तर व्हॅल्यू काढलेली आहे आपण. काय काढलेली आहे? मायनस इन ब्रॅकेट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. मग मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल आणि एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए ही व्हॅल्यू आपल्याला f dash of C is equal to मिळेल. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं? हो तेच की f of b मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए विच इज इक्वल टू f dash of C. मित्र हो, जर तुम्ही थेरमची स्टेटमेंट लिहून काढलात, थेरम मध्ये कुठं प्रश्न फिल इन द ब्लँक्स येऊ शकते हे तुमच्याच मनाने जर इमॅजिन केलं तर तुम्हाला कुठल्याही पेपरचं ऑब्जेक्टिव्ह टाईप सहज गेस करता येते. आणि योगायोगानं तर आपला हा जो पुस्तक आहे ना डिफरन्शियल कॅल्क्युलस, यामध्ये तर प्रत्येक आर्टिकलच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाला तुम्ही काय करा, लायब्ररीमधून घ्या आणि या पुस्तकामध्ये ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. हे बघा, फर्स्ट पेपरसाठी हा पुस्तक तुम्हाला कामाचा आहे. सो आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.